ती पत्रकार परिषद भाजपची नसून ती निशिकांत दादांना कमी लेखण्यासाठी आणि व्यक्तिदोषातून झालेली पत्रकार परिषद होती. 4 वर्ष 11 महिने गायब असणारे 1 महिना निशिकांत दादांना विरोध म्हणून सगळे एकत्र येतात आणि जयंत पाटील साहेबांना कसं ह्याचं वातावरण चांगलं होईल हे काम तिने अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांचं चुकीचा आणि खोडसाळपणाचा एक बालिशपणाचा आरोप त्यांनी त्याच्यावरती केला आहे. आजपर्यंत सगळ्या गावाला ईश्वरपूरला सगळ्यांना माहीत आहे कुणी कुणाला समजून घेतलं आणि कुणी कुणाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं. धैर्यशील माने दादा यांच्या प्रचारार्थ प्रचार कसा करायचा याचं मार्गदर्शन सुद्धा वेळोवेळी दादांनी केलं आहे. आतापर्यंतच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीतला अतिशय चांगला नगराध्यक्ष हे मान्य दादा झाले हे सगळ्या शहरवासींना माहिती आहे. जॅकेट आणि कोट यातला फरक माणसांना समजतो, त्यामुळं जास्त काही वेगळं सांगायची गरज नाही. कोट कोण घेतं आणि जॅकेट कोण घालतं हे लोकांना कळतंय. आज आपण इस्लामपूर शहरातील भाजप कार्यालयामध्ये आहोत. याचं कारण असं, हातकणंगले मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक काही दिवस झाले, पण इस्लामपूर शहरामध्ये कधी न घडणारी गोष्ट म्हणजे भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपाची फायरी झाडायला लागलेल्या आहेत. त्या फायरी निवडणुकांमध्ये झाडायला पाहिजे होत्या, त्या आता निवडणूक झाल्यानंतर एकमेकाच्या श्रेयवादासाठी फायरी झाडायला लागले आहेत. आपल्यासोबत आता भाजपचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काल त्यांच्याच गटातील व इतर पक्षांनी, त्यांच्याच मित्रपक्षांनी, त्यांच्याच आपले जिल्हाध्यक्ष जे आहेत निशिकांत पाटील यांच्यावर आरोप केलेले आहेत की त्यांनी लोकसभेला धैर्यशील मानेचा प्रचार न करता त्यांनी राजू शेट्टींचा प्रचार केला, असा त्यांच्यावर थेट आरोप केलेला आहे. तर आपण त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे जाणून घेऊ की नेमका हा विषय काय आहे. नमस्ते बापू, काल जो आरोप झालेला आहे, फार मोठा आरोप झालेला आहे दादांच्यावर की त्यांनी थेट राजू शेट्टी साहेबांचं इलेक्शनला काम केलेलं आहे प्रचाराचं, तर आपण कसं बघता याकडे? काल जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद भाजपची नसून ती निशिकांत दादांना कमी लेखण्यासाठी आणि व्यक्तिदोषातून झालेली पत्रकार परिषद होती. खरं तर दादांचं एवढं समाजभान नेतृत्व आहे की दादांनासुद्धा त्याची कल्पना आहे. दादा एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे. दादांनासुद्धा पक्षाची शिस्त काय असते, पक्षाचं संघटन कौशल्य काय असतं याची जाण असल्यामुळेच त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे दादांच्याकडून असलं कुठलंही कृत्य झालेलं नाही. कालची पत्रकार परिषद जे आरोप करण्यात आले ते बेछोट बेनबोबाटपणाचे होते. खरं तर दादा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर दादांना जिल्ह्यातील खासदार संजय काका पाटलांची जबाबदारी सांगलीची असल्यामुळे इथील ग्रामीण शहर अध्यक्ष व शहराचे अध्यक्ष व मंडलचे अध्यक्ष व जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील या सर्वांच्यावर तालुक्याची जबाबदारी सोपवून आम्हाला दादांनी कामाचं वर्गीकरण करून देण्यात आलं होतं. खरं तर 16/4/2024 रोजी आदरणीय चंद्रकांत दादांचा दौरा या तालुक्यात फायनल झाला. त्यावेळी स्वतः दादा त्या मिटिंगला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करून धैर्यशील माने दादा यांच्या प्रचारार्थ प्रचार कसा करायचा याचं मार्गदर्शन सुद्धा वेळोवेळी दादांनी केलं आहे. त्याचबरोबर पक्षाने पक्ष निरीक्षण म्हणून जे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील साहेब यांना नेमलं होतं, 3, 4, 5 हा त्यांचा त्या पिरियडमध्ये ते इस्लामपूर शहरा व ग्रामीणमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्याच्या जवळजवळ 27 बैठकाचं नियोजन स्वतः दादांनी केलं होतं. त्याचेसुद्धा मी फोटो तुम्हाला देतो. एक थांबवतो. आता विक्रमभाऊ पाटलांनी थेट असा आरोप केला की निशिकांत दादा जरी सांगलीवरची जबाबदारी त्यांच्याकडे असेल तर त्यांचे पदाधिकारी कुठल्याही बैठकीला, कुठल्याही प्रचार यंत्रणेत दिसून आले नाहीत. आज मी सांगू इच्छितो, ज्यावेळी धैर्यशील मानेंचा संपर्क दौरा आला, 23 तारखेला पहिला दौरा आला, साखळ्यापासून त्या दौऱ्याची सुरुवात झाली. त्या दौऱ्यात मी तालुकाध्यक्ष नात्यानं माझे सर्व पदाधिकारी त्या दौऱ्यात आम्ही हजर होतो. त्याचेसुद्धा फोटो या ठिकाणी आहेत. प्रेसला नोटसुद्धा आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा जो 25 तारखेला जो दौरा आला, 25 तारखेला जो दुसरा खासदारांचा संपर्क दौरा आला तो कारंदवाडीपासून सुरुवात झाली. त्या दौऱ्यातसुद्धा मी असेन, आमचे संघटन सरचिटणीस संदीपदादा सावंत असतील, तालुक्याचे उपाध्यक्ष गजानन पाटील असतील, ही सर्व मंडळी आम्ही त्या पदाधिकारी त्यात सामील झालो मोठ्या ह्यानं. त्याचबरोबर माझ्या गावी शिगाव गावात मी धैर्यशील माने यांच्यासाठी स्वतः प्रचार सभा घेतली. त्याचबरोबर स्वतः कॉम्प्लेट वाटलेले फोटोसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने तन मन धन लावून या ठिकाणी धैर्यशील माने यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत. आपल्याकडे आता जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. काल त्या प्रेसमध्ये असा आरोप करण्यात आला की निशिकांत दादा नगराध्यक्ष झाल्यापासून 6व्या महिन्यापासूनच त्यांनी इतर नगरसेवक असतील किंवा इतर पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर मतमतांतर करायला सुरुवात केली, असा आरोप झाला. हा अत्यंत चुकीचा आणि खोडसाळपणाचा
एक बालिशपणाचा आरोप त्यांनी त्याच्यावरती केला आहे. कारण का नगरपालिकेचं कामकाज करत असताना आदरणीय दादांनी अतिशय चांगलं कामकाज केलं आहे. कारण का बहुमत नसतानासुद्धा आमचा एक नगरसेवक कमी असतानासुद्धा सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रतीचं काम इस्लामपूर शहरवासींना माहिती आहे की त्यांना सांगायची गरज नाही की आत्तापर्यंतच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीतला अतिशय चांगला नगराध्यक्ष हे माननीय दादा झाले हे सगळ्या शहरवासींना माहिती आहे. राहुल माळिक दादांनी पण असं सांगितलं की जॅकेट गाठलं म्हणजे कोण आमदार होत नाही. जॅकेट घालण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, आपण लोकांच्यात किती गेलो, आपण लोकांची कामं किती केली ही महत्त्वाचं आहे. आदरणीय निशिकांत दादांनी गेले 2016पासून आज 24पर्यंत सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवल्या. सामान्य जनतेत जाणारा कोण जर नेता असेल तर तो निशिकांत दादा आहे. आणि जनतेतनं जाता निशिकांत दादाच्या आमदारकीची मागणी व्हायला सुरुवात झाल्या. त्याचं पोटसुळ्या सगळ्यांना उठलं आहे. त्यामुळं ती सगळे आता मगाशी सांगितलं मी 4 वर्ष 11 महिने गायब असणारे 1 महिना निशिकांत दादांना विरोध म्हणून सगळे एकत्र येतात. आणि जयंत पाटील साहेबांना कसं ह्याचं वातावरण चांगलं होईल हे काम तिने अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतात. आपल्यासोबत आता प्रांजल बँकेचे अध्यक्ष आहेत. दादा, त्यांनी कालच सांगितले की आमच्या भावांना 2-3 वेळा आपण समजून घेतलं, पण इथून पुढे समजून घेतलं जाणार नाही. आता थेट विक्रम भाऊंनी निशिकांतदादांना आरोप केला आहे. आजपर्यंत सगळ्या गावाला ईश्वरपूरला सगळ्यांना माहीत आहे कुणी कुणाला समजून घेतलं आणि कुणी कुणाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं. ज्या वेळेपासून ते राजकारण करत आहेत त्यांच्या मागं ठामपणे कोण उभा राहिले हे सगळं गावाला माहीत आहे. वेगळं काही सांगण्याची गरज नाही. इथून पुढं ते वागतील तसं आम्ही वागू. त्यांचं मत आहे की ते बालिश लोकांचे मतं ऐकतात आणि निर्णय घेतात. हे त्यांना वाटतंय. त्यांची जी प्रेज काल प्रेज झाली ते बालिशपणातनंच आलेल्या गोष्टी आहेत ना. आणि तुम्हाला एक सांगतो, कोटचा विषय काय जॅकेट आणि कोट यातला फरक माणसांना समजतो. त्यामुळं जास्त काही वेगळं सांगायची गरज नाही. कोट कोण घेतं आणि जॅकेट कोण घालतं हे लोकांना कळतंय. भाऊनी असं सांगितलं, विक्रम भाऊनी, की भाजप हा निष्ठावंत आणि पाहुणे म्हणून आलेल्यांचा भाजप नाही तर निष्ठावंतांचा भाजप आहे. आणि तो आता निशिकांतदादांना कळलं की भाजप काय आहे. आपण कसं बघता इकडे? भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांचा जरी असला तरीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाच कुठली पदे मिळतात. भारतीय जनता पक्षामध्ये कुणाला पदे मागून मिळत नाहीत. जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांनाच पदे मिळतात. जर विक्रमभाऊ गेले 40 वर्षे BJP सांभाळतात ते कुठल्या पदावर गेले नाहीत का? त्यांनी कामच केलं का नाही हा प्रश्न आहे ना. 40 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये जर विक्रमभाऊचं काम असतं तर त्यांच्याकडे बूथ यादी असत्या, कार्यकर्ते असते, एक यादी नाही त्यांच्याकडं. कसे 40 वर्ष करणार? त्यामुळे जो 40 वर्ष दादा गेले 6 वर्षापासून दादा प्रामाणिक काम करत असल्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष केलं. हे 40 वर्ष काम करत असून त्यांना कुठला पद दिलं नाही आजपर्यंत. त्यांना ह्याचा विचार होणं आवश्यक आहे ना. आणि कालचा असा एक प्रश्न आहे की निशिकांतदादा मोठ्या नेत्यांची नावं घेतात आणि इकडं चुकीचा मेसेज येतात की मोठ्या नेत्यांनी असा आदेश दिला आहे, यांचे पद यांना देणं गरजेचं नाही, यांना पद द्यायचं नाही, असं स्वतःच्या मतानं पदं वाटली जातात. त्यामुळे हा गट नाराज असंही ते बोललं जातं. भारतीय जनता पक्ष हा पक्ष संघटनेवर आधारित चालणारा पक्ष आहे. ज्या काही गोष्टी कोर कमिटीमध्ये ठरतात त्याच केल्या जातात. त्यामुळे दादांना त्याची सर्वाची जाण असल्यामुळे त्यामुळे दादांच्याकडून जे आरोप केले ते बेबॉट आरोप आहेत. दादाने असं कुठलेही कृत्य केलेलं नाही. वरिष्ठांना विचारूनच पक्ष संघटनेचे निर्णय दादांनी घेतलेले आहेत. आज एक शेवटचा प्रश्न की त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला नगरसेवकांनी RITला पाणी देण्यासाठी आरोप थांबवलं की पाणी द्यायची गरज नाही, कारण ती संस्था तशी उच्च शिक्षित आहे आणि तशी परिस्थितीने चांगली संस्था आहे. RIT स्वतः स्कीम आणू शकते. तरीसुद्धा निशिकांतदादांनी जयंतराव पाटलांचं मन जिंकण्यासाठी पाणी RITला दिलं असा त्यांचा आरोप आहे. आपण कसं बघता इकडं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी म्हणजे यांना कळतं का? माणसाला प्यायला पाणी देणं म्हणजे एक मोठं पुण्य. त्यांचं मत आहे की उपनगरातील लोक आता ताणलेले आहेत, त्यांना पाणी मिळत नाही, पण तुम्ही नातेसंबंध जपायसाठी तुम्ही RITला पाणी दिलं नाही. आपल्या शहरामध्ये विद्यार्थी बाहेरचे येतात, त्या विद्यार्थ्यांना पाण्याची सोय केली पाहिजे का नको हे जर तुम्ही सांगा. केली पाहिजे का नको? आणि म्हणतात की ती संस्था सक्षम आहे, ती स्वतःची स्कीम आणू शकली असती. मग तुम्ही इतर नगरसेवकांचं मानसिकता नसताना तुम्ही पाणी का दिलं असं त्यांचा आरोप. नाही, विद्यार्थ्यांची मागणी होती ना, तिथले लोक येऊन भेटून गेले नगराध्यक्ष साहेबांना. त्यांचं मत आहे की ती संस्थामध्ये की आम्हाला गरज नव्हती. संस्था तसं कसं मागणी केल्याशिवाय कसं पाणी देतील का? त्यांना पाणी पुरवठ्यात पहिला मागणी अर्ज करायला लागतो. मागणी अर्ज डायरेक्ट पाईपलाईन जोडली का तिथं नेऊन? तसं कसं जोडतील?
तसं होऊ शकत नाही. स्वतःला काहीतर मिळवून घेण्यासाठी आता आम्ही कसं विरोधक आहे, आम्ही कसं त्यांना विरोध करतोय हे दाखवून देण्यासाठी ही तुम्हाला मग सांगितलं की हो, याचं उत्तर एकच आहे. 4 वर्ष 11 महिने गायब, 1 महिना त्यांच्या बोलण्यात असं आलं की ही जी युती केली ही कैलासवासी नानासाहेब महाडिक असू देत किंवा रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत यांनी एकत्रित करून नवीन आलेले आपले दादांना नगराध्यक्षपद दिलं. तर त्यासाठी आमच्यावर ऑलरेडी सगळे नाराज होते, तरीसुद्धा आम्ही त्यांना समजून घेतलं, पण दादा आता आमचं मत ऐकत नाहीत. दादा होते म्हणून पार्टी आली. आतापर्यंत तुम्ही लावत होता किती नगरसेवक आले ते सांगतील ना. तालुक्याला माहिती आहे सगळ्या की तुम्ही जेव्हा लढवत होता 2 नाही तरी एका दुसरा नगरसेवक. दादा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिल्यामुळे 13पर्यंत नगरसेवक निवडून आले, नाहीतर 1 नाहीतर 2 झाला शेवटच त्याचा. आता निवडणुकीचं वर्ष आहे, आता येणारी विधानसभा आहे, आपण कसं बघताय? येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या जीवावर, तालुक्यातल्या सगळ्या जनतेच्या जीवावर निशिकांत दादा निश्चितपणे आमदार होणार आहेत. ही कुठंतरी त्यांना भीती वाटायला लागल्या. निशिकांत दादाची लोकप्रियता पाहता ह्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. आणि तुम्ही मागल्या वेळीसुद्धा बघितलं आहे की सगळे एकत्र असताना काय झाले आणि एकटे दादा लढले काय झाले. 5 वर्षात कंटिन्यू जनतेच्या संपर्कात असणारा, विकास निधी खेचून आणणारा, जनतेची कामं करणारा, सुखदुःखात जाणारा एकमेव नेता तालुक्यात कोण असेल तर त्यांचं नाव निशिकांत दादा आहे. हेच त्यांना भीती आता वाटायला लागल्या. मोरे साहेब, आता आपल्यासमोर आता आव्हान आहे ते जयंतराव पाटील साहेबांचं आमदारकीचं आव्हान आहे. त्याचबरोबर जर आता आपल्याच पक्षात जर मंडळी होत असेल किंवा नाराजी असेल तर निशिकांत दादांना हे आव्हान सोपं जाणार का? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता निवडणूक ही ऑक्टोबरमध्ये, आता लोकसभा झाली. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जो भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब, जो उमेदवार ज्याला उमेदवारी देतील तो अतिशय चांगल्या मतानं निवडून येईल आणि त्याचं जे एकत्रीकरण करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेब करतील. त्यामुळं कोणी विरोधात राहील, कोण एकत्र येणार नाही असं काही गोष्टी होणार नाहीत. यावेळची जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागं सर्वजण राहून त्याचे एकदिलानं काम करतील आणि चांगल्या पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. आपण कसं बघता आता ही नाराजी दूर करायचा प्रयत्न कसा होता? ही नाराजी ही पक्षांतर बाब असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर याचे जरूर ते प्रयत्न करतील. तर हे होते भाजपचे पदाधिकारी. यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीनं काल जे आरोप झाले निशिकांत दादांच्यावरती ते कसे बिनबुडाचे आरोप आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रचार यंत्रणेत सर्व टीम त्यांची एकजुटीने काम करत होती. त्यांनी आता त्यांच्या पद्धतीनं फोटो सेशन करून त्यांनी कशा पद्धतीनं पुरावे ठेवलेले आहेत व त्या पुराव्या आधारे त्यांनी सांगितलेलं की आम्ही चांगल्या पद्धतीने धैर्यशील मानेंचा प्रचारात काम करून त्यांना उच्च मतानं निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. AV9 मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर.